नमो बुद्धाय जय भीम। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून आज 7 फेब्रुवारी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती। माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा व माता रमाईस त्रिवार अभिवादन वंदन। माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898ला वनंद या गावी झाला। वडील भिक्खू धुत्रे, आई रुक्मिणी धुत्रे यांचं बालवयातच निधन झालं। यांचं रमाबाई ज्यावेळेस लहान होत्या त्यावेळेस आई वडिलांचं निधन झालं। 3 बहिणी आणि 1 भाऊ यांना घेऊन रमाबाई मामाकडे मुंबईला राहत असत। बालवयापासून कष्ट परिश्रम, प्रेमळ वाणी, परिश्रम आणि दुःख हे त्या माऊलीच्या वाट्याला आलेलं होतं। ज्यावेळेस मुंबईला रमाबाई मामाकडे होत्या त्यावेळेस रामजी सपकाळ यांनी आपला मुलगा भीमराव यांच्यासाठी रमाबाईची निवड केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी रमाईचा विवाह झाला। वादळात जशी नौका तरावी, तुफानात जशी नौका पहिलं तीराला जावी, वादळात जशी ज्योत जळावी, त्याच प्रकारे बाबासाहेबाच्या संसारामध्ये, जीवन प्रवासामध्ये, सामाजिक कार्यामध्ये मोलाचं असं महान योगदान त्या माऊलीचं आहे। बाबासाहेबाचं सामाजिक कार्य सुरू असताना अनेक दुःख, अनेक यातना, अनेक कष्ट त्या माऊलीने सहन केला। ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात त्यावेळेस संसाराचा गाडा चालवित असताना शेण वेचून गौऱ्या थापून त्या विकून त्याच्यावर संसाराचा गाडा चालवला। स्वाभिमानाने, त्यागाने, कष्टाने, परिश्रमाने आणि जिद्दीने बाबासाहेबाच्या सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा त्या माऊलीने येऊ दिला नाही। अशी ती त्यागमय, कष्टमय माता रमाई होती। आपले पोटचे मुलं औषध पाण्याविना गतप्राण झाले एवढं दुःख असताना सुद्धा त्या दुःखी समयामध्ये या सामाजिक कार्यामध्ये बाबासाहेबाच्या माता रमाईने अत्यंत कष्ट, दुःख, त्रास सर्व सहन केला। ती दुःखामध्ये राहिली, ती कष्टामध्ये राहिली, तिने त्याग सहन केला, दुःख सहन केलं, हाल अपेष्टा सहन केल्या। कारण आज जरी मी दुःखामध्ये राहिले तरी येणाऱ्या माझ्या समाजातील लेकराला आनंदाचे दिवस येण्यासाठी माझे साहेब कार्य करीत आहेत। त्या हे माता रमाईला माहिती होतं। या सामाजिक कार्यामध्ये त्या मातेचा अत्यंत खूप असा महान त्याग आहे। त्यागाची अशी ती महान मोठी त्याग आहे, त्यागमय अशी ती माता रमाई आहे। फाटक्या लुगड्यामध्ये राहिली, फाटक्या चाळीमध्ये राहिली, दागदागिन्याची हौस केली नाही। स्वाभिमान, कष्ट, परिश्रम, मेहनत, जिद्द, त्याग, या दुःख या साऱ्याला विसरून सामाजिक कार्यामध्ये बाबासाहेबाच्या कधीही अडथळा त्या माऊलीने येऊ दिला नाही। शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब ज्यावेळेस बॅरिस्टर होऊन मायदेशी परततात, बाबासाहेबाच्या स्वागतासाठी अनेक लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला असतो आणि हा बाबासाहेबाचा सत्कार समारंभ पाहण्यासाठी त्या माऊलीला जायचं असतं। पण ते जात असताना नेसायला लुगडं नव्हतं, म्हणून
राजश्री शाहू महाराजांनी दिलेला जरीचा पटका नेसून रमामाई बाबासाहेबाचा तो स्वागताचा सोहळा पाहण्यासाठी जातात आणि दुरूनच उभं राहून तो सोहळा बघतात. तो सोहळा बघत असताना बाबासाहेबाची नजर रमाईवर जाते आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. एवढा मोठा त्याग त्या रमाईने सहन केला, एवढे मोठे कष्ट सहन केले, नेसायला लुगडं नव्हतं. आज आपल्याकडे आनंदमय सुखमय सोयी संपन्न जीवन आहे, त्यासाठी आणि सर्व काही आहे हे माय माऊलीच्या त्यागामुळं, तिच्या कष्टामुळं, तिच्या परिश्रमामुळं. ती फाटक्या लुगड्यामध्ये राहिली. आज त्या माय माऊलीच्या लेकी 1000-1000, 2-2, 3-3 हजाराच्या साड्या ज्या अंगावर घालतात, ही त्यागाची बोळवण त्या माऊलीची आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य आणि साऱ्यामध्ये त्या रमाईची बाबासाहेबाला साथ होती. ज्यावेळेस बाबासाहेबांनी राजगृह बंगला बांधला, त्यावेळेस त्या राजगृह बंगल्यामध्ये असताना माता रमाबाई त्या राजगृह बंगल्याच्या दरवाजाजवळ बसून असायच्या. येणाऱ्या जाणाऱ्यांची विचारपूस करायच्या, चौकशी करायच्या. आदराने, प्रेमाने, आपुलकीने सर्वांची चौकशी करून कामाची माहिती घेऊन, कधी येणार, काय काम आहे, सर्व विचारपूस करून आपुलकी प्रेमाने सर्वांची चौकशी करायच्या. ज्यावेळेस बाबासाहेबाला बाहेरगावी परदेशामध्ये जायचं असतं आणि धारवाडला वराळेकडे रमाबाईला सोडतात. वराळे हे लहान मुलांचं वसतिगृह चालवतात आणि त्या वसतिगृहामध्ये लहान लहान मुलं असतात. परंतु त्यावेळेस त्या एक दिवस वसतिगृहामध्ये चूल पेटत नाही. त्यावेळेस रमाबाई वराळ्यांना विचारतात की आज स्वयंपाक बनला नाही का? तर त्यावेळेस आर्थिक अडचण वराळ्याने सांगतात. हातातल्या बांगड्या काढून रमाबाई त्या गहाण ठेवून मुलांसाठी धान्य घेऊन यायला सांगतात आणि स्वतःच्या हाताने भाकरी बनवून मुलांना त्या घास भरवतात. एवढा मोठा त्याग, एवढा मोठा संघर्ष आणि एवढी मोठी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये रमामाईने बाबासाहेबाला साथ दिली. म्हणून आज आपल्या जीवनाचं सोनं झालं. आज आपल्याला आनंदाचे दिवस आले. परंतु हे आनंदाचे दिवस येण्यासाठी बाबासाहेबाचा, रमाईचा अत्यंत त्याग आहे. त्या त्यागमय अशा माय माऊलीला, त्या त्यागमय अशा रमाईला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, वंदन करतो. जय भीम, नमो बुद्धाय.